पाकिस्तानमध्ये इंधनाच्या दरवाढीचा भडका, तर पेट्रोल 459 रुपयांवर, तर सार्वजनिक वाहतुकीमध्ये भाडेवाढ. इस्लामाबाद रावळपिंडीमध्ये संतापाची लाट. सरकारी कार्यालय आणि शैक्षणिक संस्था आठवड्यातनं 2 दिवस बंद ठेवण्याचा नेपाळ सरकारचा निर्णय. इंधनाच्या आणीबाणीचा सामना करण्यासाठी हा निर्णय. तर उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार. इंधन टंचाईमुळे स्मार्ट लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होमसह अनेक निर्बंध लावले. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ. सोनं चांदीच्या दरामध्ये 1000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह आता 1,53,000 तर दुसरीकडे चांदीचे दर हे जीएसटीसह 2,44,110 रुपयांवर. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम देशातील कांदा निर्यातीवर. गेल्या मार्च महिन्याचा हा परिणाम पाहिला तर तुलनेत मार्च महिन्यामध्ये सुमारे 45% घटली निर्यात. तर दुसरीकडे अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसानही झालंय. त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघणं अवघड झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गणेश मूर्ती उद्योगावर युद्धाचा परिणाम होणार. तर कच्च्या मालाच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्यानं मूर्त्यांचे दर वाढणार. जिल्ह्यातील सुमारे 25 कारखान्यांमध्ये मूर्ती उत्पादन सुरू आहे. अमेरिकेतील व्हाईट हाऊस जवळ गोळीबार. पोलिसांनी व्हाईट हाऊस जवळील अनेक ब्लॉक्सला घेरबंदी केली. दरम्यान या ठिकाणी व्हाईट हाऊस जवळ बंदुकीच्या रिकाम्या काडतुसांचे भाग आढळलेत. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर मात्र पसार. पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गोबर गॅस वरदान ठरतोय. एकीकडे आखातामुळे युद्धात काही ठिकाणी बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नसल्याचं चित्र आहे. तर यालाच पर्याय म्हणून अनेकांनी आपले बंद पडलेले गोबर गॅस पुन्हा वापरण्यास सुरुवात केली आहे.